श्री स्वामी समर्थ अध्याय 31 श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थाय नमो नमः। स्वामी भक्त गोविंद भट्ट जोशी कर्नाटक प्रांतातील विजापूर जिल्ह्यामध्ये इंडी नावाच्या तालुक्यात तंब नामक एक गाव आहे। तिथे शिवराम जोशी नावाचे विद्वान जोशी ज्योतिषी राहत होते। त्यांनी स्वतःविषयी गणित मांडून आपल्या संतती कशी होईल याचा अंदाज घेतला। ज्योतिष जातक ग्रंथानुसार अवलोकिले असता जन्मपत्रिकेत फलविस्तार स्पष्ट झाला असेल तर फुलानुभव येतोच येतो। शिवराम भटना 3 पुत्री प्राप्तीचा योग होता। ईश्वरीय कृपेने त्यांना 3 मुले झाली। थोरले दोघे विद्वान म्हणून प्रसिद्ध पावले, तर धाकटे गोविंद भट हे अंतरी भोळेपणा बाळगून साधू वृत्तीने राहू लागले। ते 12 वर्षाचे झाले तरी कोणत्याही प्रकारे ज्योतिषादी शास्त्रवेद शिकले नाहीत। दरम्यान त्यांचे वृद्ध पिता शिवराम भटकला कालवश झाले। त्याच वेळी अक्कलकोट निवासी श्री स्वामी महाराजांची महती गोविंद भटांच्या कानी आली। त्यांनी स्वामीराय असे नामस्मरण सुरू केले। स्वामीरायाविण अनंत दैवत त्यांना स्वप्नीही दिसत नसे। श्री स्वामी नामस्मरणाचा परिपाठ त्यांनी इतका निरंतर चालविला की पुढे त्यांना वाचा सिद्धी प्राप्त होऊन ते लोकात प्रसिद्ध पावले। अनेक लोक स्वकार्य साधण्यासाठी आपले प्रश्न विचारण्यासाठी गोविंद भटांकडे येत असत। गोविंद भटांचे उत्तर ठरलेले असे, तुम्ही सर्वजण स्वामीरायांचे पादसेवन करा, त्यांची निरंतर भक्ती करा, त्यांचे भजने करा। असे केले असता तुमचे अपेक्षित कार्य सिद्ध होईल। गोविंद भट हे एके दिवशी जवळच्या व्यर्ती नावाच्या गावी गेले होते। तिथे वीरभद्र देवाचे विशेष दर्शनीय स्थान आहे। या गावात राचप्पा मोदी नावाचे ईश्वर भक्त असलेले भाविक वरदी गृहस्थ राहत होते। त्यांची सावकारी होती, तरी वीरभद्र देवतेवर भक्ती ज्ञानपार अशी असंख्य कविता पदे त्यांनी केली होती। भगवंताच्या या धनिक भक्ताची आणि गोविंद भटांच्या गाठ पडली। स्वाभाविकपणे ईश्वराविषयी चर्चा सुरू झाली। गोविंद भट हे श्रीराम रायांच्या श्रेष्ठत्वाचे वर्णन भरभरून करू लागले। स्वामी महाराजांच्या गुणांचे काव्यात्मक वर्णन आपण करावे अशी अपेक्षा त्यांनी राचप्पांकडे व्यक्त केली। तेव्हा राचप्पा चटकन म्हणाले, आमच्या या एका ईश्वरा वाचून मी अन्य कुणावरही कवने करीत नाही। हे ऐकताच गोविंदरायांच्या कोमल हृदयाची मोठी ठेच लागली। इथे आपण उगाच हा विषय काढला आणि आपल्या देवास अवमानित व्हावे लागले याचा त्यांना जबरदस्त धक्का बसला। अतीव खिन्न होऊन गोविंद आपल्या गावी परतले, पण अपराधीपणा इतका वाटू लागला की त्यांनी अन्न पाणी सोडले। एकासनी बसून अखंड अविरत स्वामीराया नामाचा घोष चालविला। या तीव्र उपासनेने शेवटी प्रत्यक्ष वीरभद्रेश्वरांना संकट पडले। गोविंद भट आपले आसन न सोडता दृढ निश्चयाने अन्न पाणी वर्ज करून तब्बल 7 दिवसपर्यंत स्वामींचा धावा करीत होते। हे पाहून प्रत्यक्ष महेश्वर शिव कळवळले। त्यांनी थेट राचप्पांच्या स्वप्नात येऊन सांगितले, अरे मीच स्वामीराया साक्षात भगवंत आहे। उमाकांत परमेश्वर सदाशिव या कलियुगात स्वामी समर्थ रूपात प्रकटले आहे, याबद्दल जाहीर संशय नसावा। श्री स्वामी समर्थ हेच देवादिदेव असून त्यांच्याबद्दल जर भिन्नत्व व भेदभाव म्हणशील तर दुःखी होऊन अधोगतीस जाशील। म्हणून अगदी आजपासून श्री स्वामी रायांच्या स्तवनास प्रारंभ कर। आता तू ताबडतोब उठून गोविंद भटांच्या घरी जा आणि त्यांच्या चरणांवर साष्टांग दंडवत घालून सपशेल क्षमा माग, त्यांची हात जोडून विनवणी कर, सेवाभाव वृत्तीने त्यांना स्नान भोजन घाल, अंतरी कोणतेही कपट न राखता स्वामी महाराजांचे तीर्थप्रसादाचे सेवन कर। इतके सांगून वीरभद्रेश्वर अंतर्ध्यान पावले। लगलीच राजप्पा जंगम भयभीत होऊन जागृत होऊन उठले। नंतर सावध होत स्वतःशी म्हणू लागले, गोविंद भटांचे निमित्ताने मला स्वप्नामध्ये गिरिराजकांत भेटले। मी धन्य झालो। आजचा दिवस माझ्यासाठी भाग्ययुक्त ठरला। ते त्वरेने उठले, शौचमुख मार्जन करून
स्नानादी कर्मे आटोपून घाईघाईने देवपूजन करून ते गावच्या दिशेने निघाले. तब्बल 4 मैल पायी जात ते गोविंद भटांच्या सदनी पोचले. त्यांच्या चरणी लोळण घेत ते म्हणाले, आपणा करता आमच्या स्वप्नी प्रत्यक्ष त्रिशूल पाणी येऊन भेटले. अक्कलकोट म्हणजे धीपूर. तिथे साक्षात भगवान जगदोद्धारासाठी अवतार घेऊन यती वेशात नांदत आहे. त्यांच्या अद्भुत लीला अमानुषिक आहे. चोळप्पा सारखे असंख्य भक्त त्यांच्या सेवेला आहेत. तांबूस सावळ्या रंगाच्या मिश्रणात ते तेज दिव्यतेने प्रकाशले आहे. ते व्यापक असून समस्तांच्या अंतरीही वसलेले आहे. अंतर्यामी नियंता स्वरूपात स्वामीराजने असून आत्मा, श्रोता, द्रष्टा या सर्व माध्यमांचा उद्गाताही तेच आहेत. त्यांनी आज मला अहंकार रहित करून माझ्या हृदयी प्रकटून आपल्यावरील कविता वदविले आहेत. श्री स्वामी महाराज हेच सद्गुरु मायबाप आहे. आप्त सगळे सोयरे गणगोत सर्व तारक आहेत. मला झालेल्या दृष्टांतानुसार मी संपूर्ण शरणागती पत्करून तुमच्या समीप आलो आहे. मला क्षमा करा. कोणताही राग मनी न उरू देता कृपा करून उठा आणि आधी स्नान भोजन करा. हे ऐकताच गोविंद भट संतुष्ट झाले. त्यांनी स्नान आटोपून संध्याभोजन केले. श्री स्वामीरायांना नैवेद्य समर्पित करण्यात आला. नंतर दोघे आनंदाने भोजनास बसले. त्यानंतर ते दोघे सात्विक निर्मळ सत्पुरुष वीणा मृदंग टाळासहित श्री स्वामीराजांचे भजने गाऊ लागले. नंतर श्री स्वामीराजांची सेवा आटोपून राजप्पा आपल्या गावी निघून गेले. पुढे काही दिवसांनंतर पूर्व प्रारब्धानुसार गोविंद भटांना जलोदराची व्याधी उत्पन्न झाली. अनेक परिचिंतनांनी त्यांचेवर पुष्कळ उपाय केले, पण गुण तर आला नाही. उलट रोग मात्र अति वाढला. आजूबाजूचे लोक स्पष्ट म्हणू लागले, आता गोविंद बुवा काही वाचत नाही. त्याच काळात शिदंगी येथील दाजीबा नामक मामलेदार गोविंद भटांच्या भेटीस आले. त्यांचे फुगलेले पोट पाहून आणखी एक दिवस तरी काढतील काय याचा त्यांना शंका वाटू लागली. तरी दाजीसाहेब हे उदार वृत्तीचे भक्त होते. त्यांनी गोविंदरायांना विचारले, महाराज आपण जर साधू आहात, रोगांचा परिहार कसा होईल, त्यावरील उपाय काय याची आपणास माहिती असेल. आपण तो उपाय सांगावा, आम्ही तो उपाय करू. तेव्हा दाजीबांना गोविंद भट म्हणाले, श्री स्वामी समर्थ महाराजांना लघुरुद्र करावा आणि पुराणाचा नैवेद्य हरपावा. हे ऐकताच दाजीबा मामलेदारांनी 11 ब्राह्मण बोलावून रुद्राभिषेकाला प्रारंभ करविला. हा सोहळा 11 दिवस चालला. रुद्राभिषेकाचे तीर्थ घेऊन लोक गोविंद भटांच्या अंगाला चोळत होते. स्वामी कृपेने ताबडतोब गुण दिसू लागला. असा 11 दिवस पर्यंत सोहळा चालून महारुद्राची समाप्ती झाली. नंतर ब्राह्मण भोजन घालण्यात आले. सर्वांची योग्य दक्षिणा देऊन बोळवण करण्यात आले. केवळ तेवढ्या कालावधीत गोविंद भटांचे जळोदर पळून गेला होता. त्यांच्या शरीराचे आरोग्य स्वामीराजांनी दयाळ होऊन निर्मळ केले होते. नवा जन्म मिळताच गोविंद भट त्वरेने अक्कलकोटास निघाले. त्या दिवशी महाराज बुधवार पेठेत हस्तमुख मुद्रेत विराजमान झाले होते. तिथे जाऊन गोविंद भटांनी महाराजांचे पाय धरले व म्हणाले, श्री स्वामीराया, आपण विश्वजनक आहात, पूर्णेश्वर आहात. श्री स्वामी आज्ञाने स्थापित पादुकांवर गोविंद भटांनी मोठ्या भक्तिभावाने लघुरुद्राभिषेक करविला. नंतर ब्राह्मण मंडळी समाराधना घातली. श्री स्वामी महाराजांना पूर्णान्न नैवेद्य करण्यात आला होता. उपस्थित ब्रह्मवृंदास तांबूल दक्षिणा अर्पण करून गोविंद भट हे महाराजांसमोर हात जोडून उभे राहिले. पूर्ण ब्रह्मस्वरूप यतीश्वर, आपण मला रोग निर्मुक्त केले. आपण धन्य धन्य आहात. करुणासागर आहात. त्रैमूर्तीचे अवतार आहात. लीला विग्रह साक्षी स्वरूप अत्रिकुमार जगद्गुरु आहात. आपणच ब्रह्मदेव रूपात विश्व उद्भवले, विष्णू रूपात या सर्व जीवांचे पालन करून आणि महेश्वर रूपात जगत संहार्थ रूपात आपणच आहात. अनंत ब्रह्मांड नायक हे बिरुद केवळ आपणास सोबते. आपली वास्तव
स्तुती करताना वेदश्रुतीही कमी पडल्या. महर्षी व्यासदिकांनी ब्रह्मस्थितीचे वर्णन करिता करिता निशब्द झाले. तिथे माझा हे काय पाड असे श्री गुरु स्वरूपी वेड बरे. स्वामीराजे नामाची गोडी अवीट आहे, त्यातून अमृताचा पाझर अखंड वाहतो. अशा प्रकारची सत्यस्थिती वर्णन करीत अवीट आनंदाने नाचत गाचत समर्थाज्ञा घेऊन गोविंद भट स्वतःची गावी परतले. मुले नातवंडीस यासह श्री स्वामी कृपेने ते सुखात नांदले. लोभी तेलंगी ब्राह्मण स्वामी महाराजांकडे विविध हेतू मनी बाळगून धाव घेणारे बरेच होते. अशा एका तेलंगी ब्राह्मणाची ही कथा. हा ब्राह्मण ठिकठिकाणी तीर्थयात्रा देशाटन करीत फिरत असे. त्यांचे आचरण शुद्ध होते, पण धनप्राप्तीचा आग्रहही होता. श्री क्षेत्र प्रयाग, श्री क्षेत्र वाराणसी येथे स्नानविधी आटोपून नंतर गंगेत विष्णुपदी पिंडदानही अर्पिले. पुढे पुष्कळ तीर्थी स्नान दान केले. आपल्या शक्तीनुसार ठिकठिकाणी त्यांनी ब्राह्मण भोजनही घातले. नंतर वृंदावन, मथुरा, गोकुळातही वास केला. नंतर मातृगया, सिद्धपूर, डाकोरे क्षेत्र, अंबाजी देवी आदी स्नाने आटोपून तो बडोद्यास राहिला. नर्मदा तीर्थात स्नानादी आटोपून नर्मदा, ओंकार क्षेत्र, भृगु क्षेत्र तसेच चंदोद, कर्नाळी या 2 क्षेत्रामधील नर्मदा ओर नदीच्या संगमावर तसेच रेतातील दर्शन व स्नान असे करत ते पुढे चालला. नर्मदा यात्रेनंतर महानदी मही, तापी, साबरमती आदी मध्ये स्नान करून हा ब्राह्मण ठाणे जिल्ह्यातील वसईत पोचला. वसई नालासोपारा दरम्यान निर्मळ नावाचे क्षेत्र आहे. तिथे शंकराचार्य परंपरेतील आचार्यांची समाधी आहे. या समाधीचे पूजन करून निर्मलेश्वरांचे दर्शन घेऊन ते मुंबापुरीत आला. येथे समुद्र स्नान करून थोडे बहुत धनही संपादित केले. नंतर पांडुरंग दर्शनासाठी तो पंढरपुरी पोचला. चंद्रभागेमध्ये स्नान करून माता रुक्मिणी विठ्ठलाचे दर्शन घेतले. विठुरायाला नैवेद्य अर्पण केला. नंतर ब्राह्मण व सुवासिनींनी पूजन घातले. पंढरपूरची यात्रा आटोपून या तैलंगी ब्राह्मण सोलापूर येथे गेला. तेथे त्यांनी कानी आले ते प्रज्ञापुरी श्री स्वामी समर्थ महाराज सध्या लीला करीत आहे. ते कुणाचाही अंतरीचे हृदयगत सांगतात. जे जे हवे ते देतात. हे काळताच तैलंगांची कळी खुलली. लगोलग ते अक्कलकोटात दाखल झाले. श्री स्वामी महाराज त्या दिवशी खास बागेत बसले होते. दर्शनेच्छा जनसमूह मोठ्या प्रमाणावर जमला होता. तेथे जाऊन तैलंगी ब्राह्मणाने यतींद्रांना साष्टांग प्रणिपात केला. कवी, मुनी आणि सज्जनांचे हे परम विश्रांती धाम असल्याचे त्याने जाणले. महाराज म्हणाले, असंख्य तीर्थे फिरून आलास आणि कोणते हेतू मनात ठेवून येथे आम्हाला हडकायला पोचलास? तो म्हणाला, महाराज, ठिकठिकाणी हिंडून फार श्रम झाले आहे. ठिकठिकाणी युक्ती विद्या बळाने परोपरी थोडेफार धन प्राप्त केले. यात्रेच्या जाण्या येण्यामध्ये ते धर्म कमार्थ वेचले. आता माझ्यापाशी काही नाही, उलट ऋणातच अडकलो आहे. तेव्हा ऋणमुक्त होण्यासाठी काही उपाय सांगू शकाल काय? महाराज चटकन म्हणाले, सध्याच्या जवळ द्रव्य नसते. तुला काही माती पाहिजे असेल तर घेऊन जावे. तेव्हा यतीश्वरांना तो ब्राह्मण म्हणाला, महाराज, माती घेऊन काय करू? महाराज तत्काळ म्हणाले, मग चालता हो, तुला आमची गरज नाही. तेव्हा तैलंगाने विचार केला, गुरुवाक्याचा अवहेर करू नये, शिवाय पार्थिव मूर्ती करण्यासही मातीचा उपयोग होईल असा विचार करीत एक मोठी मातीची ठेप तयार करून श्री गुरुचरणांना वंदन करून ब्राह्मण हैदराबादेच्या दिशेने निघाला. स्वतःच्या गावी चालता चालता मातीच्या ओझ्यानी थकून गेला. तेव्हा ही माती काढून टाकावी म्हणून हातात पिशवीचे मुख उघडले. आत डोकावून पाहतात तो काय, आतमध्ये शुभ्र स्वच्छ रुपयांची ढेप लखलखत होती. हे पाहून तैलंगाच्या आनंद गगनात मावेसाचा झाला.
मोठ्या लगबगीने तो आपल्या घरी गेला आणि हातातील गाठोडे एकांतात गुप्त ठिकाणी ठेवले. आपल्या पत्नीला आपणास काय प्राप्त झाले आहे याची वार्ता सांगितली. मग काय ती बातमी गावभर कर्णोपकर्णी पोचली व अनेक लोक तो चमत्कार पाहण्यास धावले. सर्वांसमक्ष चांदीची ढेप बाहेर काढण्यास आली. सर्वांनी ते चांदीचे रूप पाहून आश्चर्य व्यक्त केले. एका बाजूस अगदी थोडीशी काळी माती चिकटलेली दिसून आली. ईश्वराच्या अगम्य लीलेने समस्त जन थक्क होऊन गेले होते. तरीही लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. तेलंगाच्या मनात संशय होता म्हणून त्या ढेपेचं फक्त चांदीचंच रूपांतर झाले. ब्राह्मणाच्या बायकोला तर फारच जोर चढला होता. ती म्हणू लागली, अहो पतिराया, तुम्ही पुन्हा त्या स्वामीरायांकडे जाऊन विनवावे. ज्याची माया इतकी अद्भुत आणि अतर्क्य आहे, ते रुपयांचे सुवर्ण करणार नाहीत काय? ज्या महत्पुरुषाचे वरवचनाने मातीची चांदी झाली, त्या देवाच्या कृपावलोकनाने सोने का न होय? ही स्त्री बुद्धीचे बोल ऐकून त्या तैलंग ब्राह्मणास लोभ सुटला. भोजनादी आटोपून एक क्षणही न थांबता तो अक्कलकोटच्या दिशेने निघाला. लोक म्हणू लागले, ही चांदी किमान 2000 रुपयांची आहे. अनायसे ते लाभली असता इतका खिन्न का होतोस? अरे मूर्खा, हा लोभ आहे याचे तुला ज्ञान होत नाही काय? अवतारी पुरुषांचे च्या समागम अखिल सुखताचे परमधाम तुला प्राप्त झाले. त्यात योग्यतेनुसार धनप्राप्ती झाली तरी केवळ बाईबुद्धीला बळी पडून ब्रह्म झाल्यासारखा का वागतोस? तरी लोभाने भरून वाहणाऱ्या विक्षिप्त तेलंगाने संभावतांचे भाषण धिक्कारून अक्कलकोटी प्रयाण केले. स्वामी चरणांवर डोके ठेवून आत्मसौख्याचा विचार न करता सुवर्ण प्राप्तीच्या विचारांमध्ये तो मग्न राहिला. तो काही बोलणार एवढ्यात स्वामी म्हणाले, उठ, आत्ताच्या आत्ता चालता हो. त्या वाक्यात इतकी जबर होती की आता खचितच सोने मिळणार नाही हे जाणून त्याने प्रयाणाची तयारी केली. त्यावेळी त्याने ती चांदी ढेप सोन्याची बनविण्यासाठी तैलंग देशातून पुन्हा आणली होती. अक्कलकोटात उपस्थित असलेल्या अनेक भक्तगणांनी हे रुपयाची ठेप पाहून आश्चर्य व्यक्त केला. असंख्य जन अक्षरशः तटस्थ होऊन पाहत राहिले होते. असो, तो तेलंगी लोभी ब्राह्मण पुन्हा आपल्या घरी चालता झाला. पुढे तो आपल्या ऋणातूनही मुक्त झाला. एकूण काय तर एखादा भाविक नसलेला श्री स्वामी महाराजांसमोर नतमस्तक झाला तर त्याचेही कल्याण होते. भाविक अभाविक, पंडित मूर्ख, धनिक दीन, स्वजाती द्विजाती असले कसलेही भेदाभेद महाराजांसमोर चालत नसून सर्वत्र समानतेचे दर्शन होत असते. सुमुहूर्त सावधान शिरगूरचे माधवचार्य भीमा तीरावर शिरगूर नावाच्या गावामध्ये माधव शास्त्री नावाचे विद्वान ब्राह्मण राहत होते. शिरगूर हे ग्राम त्यांची जहागीर होती, परंतु काही अडचणींमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. त्या चिंतेत माधवाचार्य होते. अशातच त्यांची सहधर्मचारिणी निधन पावली. हे माधव शास्त्री बऱ्याचदा अक्कलकोट तथा प्रज्ञापुरी येथे असत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्यांचे भारी प्रेम जडले होते. ज्यावेळी संकटांनी पाठीशी सेमिरा लावला तेव्हा त्यांची स्थिती वेड लागल्यासारखी झाली होती. तरीही पूर्व करणे उत्तम म्हणून अखेरचा पर्याय शोधण्यासाठी अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामीरायांची मनधरणी करण्यात मनात संकल्प केला. स्वामी चरणांवर शरण जाण्याशिवाय आता तरणोपाय नाही हे जाणून ते प्रज्ञापुरात महाराजांसमोर दाखल झाले होते. यतिराज दयाळू स्वामीराज त्या क्षणी अत्यंत कृपावंत होत माधवाचार्यांना जवळ बोलावून म्हणाले, सुमुहूर्त सावधान. हे ऐकताच गडबडून गेलेले माधवाचार्य मोठ्या लीनपणे भाषण करू लागले. श्री गुरुराया, पहा, लोक माझी मस्करी करीत आहे. मला माहित आहे की गुरुवर्दवाणी वाया जात नाही, पण या वृद्धपणी हा आशीर्वाद मला फळेल कसा काय? 5000चे ऋण माझ्या माथ्यावर आहे. 50शी उलटून गेली आहे. आता विवाह संस्कार कसा होईल? एवढे बोलून झाल्यावर ते स्तब्ध उभे राहिले. स्वामीराय काहीच बोलले नाही. त्यांच्या मुखीचा शब्द प्रमाण होता.
माधवाचार्यांनी योगीश्वराधीश स्वामीरायांना मनपूर्वक नमस्कार करून निघण्याची आज्ञा घेतली व निघाले. पुढे ते शिरोळ गावात आले. त्या गावात त्यांचे आप्तेष्ट राहत होते. त्यांच्या घरच्या 2 कन्यांची लग्न कर्तव्ये ही मुहूर्ती पार पडणार होती. त्यावेळी काय झाले की धाकट्या कन्येचे वराडी पुढील कार्यासाठी वधू पक्षांकडे दाखल झाले. सीमांत पूजन यथाशास्त्र पार पडले. मात्र थोरल्या मुलीच्या वरवऱ्हाड्यांना आणायला गेलेले मंडळ काहीतरी विपर्यास होऊन वराशिवाय तसेच परत आले. मुलीचे पिता या घटनेने खचूनच गेले. ते धावा करू लागले, हे भगवंत दयाळा, आमची कार्यस्थिती निर्विघ्नपणे पार पडा. थोरल्या मुलीचा विवाह झाल्याशिवाय धाकटीचा कसा करावा? लौकिक दृष्ट्या हे योग्य नाही, म्हणून थोरलीचा विवाह आधी लावावा. आता हातात पुरेसा अवधीही नाही, काय करावे? एवढ्यात वधूपित्याच्या लक्षात आले की शिरपूरचे माधवाचार्य हे कुलीन गृहस्थ बोलावणे न केले असतानाही अनायसे या शुभवेळी सहज आलेले आहेत. त्यांच्या योग्यताही मोठी आहे. त्यांच्यासारखा योग्य वर या क्षणी कोणीही दिसणार कोणीही नाही. तेव्हा थोरली कन्या त्यांना अर्पण केली तर यात संशयासारखे सुद्धा काही नाही असे सर्वांमते ठरले. माधवाचार्यांना आपल्या ज्येष्ठ कन्येचा स्वीकार करण्याची विनंती वधूपित्याने केली. या अनपेक्षित प्रस्तावाने गोंधळून गेलेल्या माधवाचार्यांना स्वामी वचन आठविले आणि त्यांनी तत्काळ होकार दिला. अगदी नेमस्त सुमुहूर्तावर मांगलिक टाळी वाजवी दोन्ही कार्ये समारंभपूर्वक पार पडली. माधवाचार्यांना तर रत्नच लाभले. गाठी दमडीही नसताना अकस्मात कसल्याही कष्टाशिवाय माधवाचार्यांना स्वामी कृपेने स्वरूप सुंदर पत्नी प्राप्त झाली होती. हे स्वामी वैभव महाराजांसमोर उभे करून भावी आयुष्यासाठी वरदान मिळवावे म्हणून पत्नी व अन्य मित्र बांधवांसह माधवाचार्य पुन्हा अक्कलकोटात आले. महाराजांना उभयंताची साष्टांग नमस्कार केले. माधवाचार्य तर अत्यंत भावविवश होऊन श्री स्वामीरायांची स्तुती करीत होते. हे परमपुरुषा, तुमचा जय जयकार असो. सहज सुमुखी शेष त्यांच्याप्रमाणे पुराणकार महर्षी वेदव्यास हे देखील आपला महिमा वर्णन करू शकणार नाही. आपल्या स्वरूपाची जाणीव पक्की झालेली असतानाही केवळ अविद्या मायेने आम्हाला वेढून टाकले आहे. बीजरूपाचा विसर पडून गेला. विद्या, पैसा, मी, अहंकार यामुळे माजले आहोत. मोहजाळ्यांमध्ये विचित्ररित्या गुंतून पडलेलो आहोत. ह्या भवसागरामध्ये केवळ आपणच तारक आहात. श्रीमंत परमहंस ही पदवी केवळ आपणासच सार्थ ठरते. आपणच मूळ परमात्मा असून जगदोद्धारार्थ लीला करीत आहात. महाराज, इतके सारे असूनही माझी आपणाकडे व्यवहार विनंती आहे. मला ऋणमुक्त करा. भविष्यात मुले नातवंडे यासह सुखाचा लाभ घेता यावा. या प्रसंगाच्या वेळी मुंबईमधील हरिश्चंद्र नामक एक गुणवंत स्वामी भक्त तिथेच उभे होते. हे श्री स्वामी महाराजांच्या उत्तमोत्तम पाषाण पादुका बनवीत असत. त्यावेळी त्यांपाशी पादुका होत्या. माधवाचार्यांनी विनंतीपूर्वक त्या मागितल्या असता श्री हरिश्चंद्रांनी योग्य सुमुहूर्तावर अत्यंत गौरवपूर्वक उत्तम पादुका त्यांना दिल्या. माधवाचार्यांनी त्या स्वामीरायांच्या चरणास लावून नंतर फलाधिक प्रसाद स्वीकारून ते परमानंदपूर्वक आपल्या गावी गेले. पुढे श्री स्वामीराज दयेने माधवाचार्य संपूर्ण ऋणमुक्त झाले. माधवाचार्य तसे मध्य संप्रदायी होते. शालिग्राम शिलेचे तीर्थ पादुकांवर अर्पण करीत, पादुकांचे पूजन करून नैवेद्यार्पण करीत, सदा वैष्णवांनाच धन मान देत, अन्य ब्राह्मणांचा धिक्कार करीत, वैष्णव म्हणून स्वतःला परिपूर्ण म्हणत असे तर यथार्थ भक्ती वैभवाचा विचार करतात ही भेदवृत्ती चुकीची होती असो. श्री स्वामीराज दयेने त्यांचे निभावले. हे माधवाचार्य एकदा श्री व्यंकटेश्वर गिरीवर गेले असता त्यांनी चमत्कार पाहिला.
सर्वांनी नीट ऐकून घ्यावा, समजून घ्यावा असा हा अद्भुत प्रसंग आहे. गिरीवर चढण्याच्या मार्गात वाटेमध्ये प्रत्यक्ष स्वामी महाराज वसलेले दिसून आले. विशेष म्हणजे त्या अनोळख्या दिव्य रूपाच्या दर्शनार्थ असंख्य लोक सद्भावनेने जमलेले होते. माधवाचार्यांनी यतीश्वरांना पाहिल्यानंतर ते चकित होऊन उद्गारले, महाराज आपणास या स्थळावर केव्हा आला? श्री स्वामी महाराज सहज बदले, आम्ही सर्वदा येथेच वसतो. कोणीही अभक्तांच्या अन्न आणि पाण्याचा फार कंटाळलो आहोत. ब्राह्मण भेदवृत्ती अथवा कपटीपणा यांच्याशी संबंध आलेला नको. नको ते उष्टेत अन्न आणि पाणी. क्षणभर माधवांना तो आपल्यासाठी टोले मारले असल्याचे लक्षात आले. ते म्हणाले, महाराज मी एक सामान्य मानव आहे. आपण अंतरसाक्षी आहात हे जगद्गुरु. आम्ही अज्ञानी, मदोन्मत, मताभिमानी, कपटी असून प्रतिष्ठितांसारखे अभ्यास निर्माण करून अनुचित कर्मे आचरतो आणि स्वतःला वरून विद्वान म्हणतो. महाराजांच्या नेमका शब्द बाणांनी विवळ होऊन माधवाचार्य पश्चातापाच्या डोहात बुडून गेला. त्यांच्या सारासार विवेक जागृत झाला. केव्हा एकदा अक्कलकोटास जातो नि श्री स्वामी चरणांचा ठाव घेतो असे झाले. श्री गिरी व्यंकटेशांचे दर्शन त्वरेने आटोपून ते शक्य तितक्या वेगाने अक्कलकोटात दाखल झाले. सच्चिदानंद पूर्ण ब्रह्म श्री स्वामी महाराजांच्या सर्वांतर्यामी विश्वरूपाचे त्यांनी सद्भावनेने पूजन केले आणि त्या जगदवंद देवाला विनवू लागले, महाराज अपराधाची क्षमा असावी, या शरणगताला दंड व्हावा. त्या सरशी करुणासागर श्री स्वामीराज हास्यवदन झाले. म्हणाले, भेद द्वैत टाकून अंतरात्म्याला ओळखावे आणि स्वस्थ आनंद निमग्न राहावे. परनिंदा किंवा दुसऱ्याचा अपमान करू नये. वेदमत खंडन तर कधीच करू नये. हरी गुरु भक्ती पारायण राहून सदैव सर्वत्र लीन असावे. श्री गुरुमुखातून पाझरलेल्या बोधमृताचे श्रवण करून बोधमृत श्रवणाचे माधवाचार्य आनंदित झाले आणि स्वामी आज्ञेनुसार त्यांनी एक लहानसा संस्कृत भाषेत ग्रंथ रचिला. माधव शास्त्रींच्या पश्चात त्यांची मुले नातवंडे सदाचाराने नांदत होती. समाधी दर्शनासाठी प्रज्ञापुरी मोठ्या भक्तीने ते सर्वजण येत असत. अशी ही श्री स्वामी समर्थांची लीला अगम्य व अतर्क्य असून देवाधिकांनाही त्याचा पाड लागणार नाही, तर समस्त जनमानसास हे लीला श्रवण भावतारक ठरेल. अशा लीला स्वरूपाचेच वर्णन पुढे पाहू. ब्रह्मनिष्ठ वामनांनी रचिलेले या श्री गुरु लीलामृत ग्रंथाचा गुरु शिष्य संवाद रूप 31वा गोड अध्याय येथे समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.